15 फूट उंच गुढी आणि भव्य रॅलीने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत. गोंदिया. आज गुढीपाडव्यानिमित्त गोंदिया शहरात हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. येथील सिव्हिल लाईन हनुमान मंदिरासमोर 15 फूट उंच भव्य सामूहिक गुढी उभारण्यात आली होती. या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीत प्रभू श्रीराम आणि सीतामातेचे जिवंत देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत शाळकरी विद्यार्थिनींनी नऊवारी साडी आणि फेटा बांधून पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सांस्कृतिक कार्यक्रम काय सांगणार? सर्वात पहिले मी सौ भावना दीपक कदम. मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चैत्र मासाचं हे नवीन वर्ष सर्वांना सुखदायी, आरोग्यदायी आणि लाभदायी जाओ. जसं आपण 31st मनवतो, ज्या पद्धतीने आपण ते कार्यक्रम करतो त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने संस्कार रीतीने आम्ही हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपन्न करतो आणि इथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बालकांचा उत्साहाच्या माध्यमातून आपण त्यांचे कार्यक्रम घेतो आणि नवीन वर्षाचं मराठी संस्कृतीची त्यांना जाणीव करून देतो. या पद्धतीने आमचे 5 वर्षापासून गुढीपाडवा इथे संपन्न होत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एकत्रित होतो. दरवर्षी आपल्या कार्यक्रमात संख्या वाढते आहे, अजूनही संख्या वाढावी याकरता आपण सर्व मराठी महिलांना काय म्हणाल? गोंदियाच्या तशी तर संख्या वाढत राहिली आहे आणि काही कारणास्तव सकाळी जेव्हा आपल्याकडे प्रत्येकाकडे सण राहतो त्यामुळे थोड्या महिला येत नव्हत्या, पण जेव्हा जाणीव झाली की आपला मराठी संस्कृती गुढीपाडवा हे नवीन वर्ष आहे, त्या माध्यमातून आपण एकत्र आलो पाहिजे आणि चांगला संदेश जातो. या माध्यमातून चांगला संदेश जातो हेच मी सर्व महिलांना आव्हान करते की आपण मराठी हिंदुत्वाच्या माध्यमातून हा सण उत्साहाने साजरा करतो. तो वाढती संख्या ही नेहमी वाढत गेलेली मी सगळ्यांना. आज गुढीपाडवा आहे, 15 फूट उंच गुढी उभारली आहे सिव्हिल लाईनमध्ये. आपण गुढीपाडव्याच्या नववर्षाला काय संदेश द्याल? आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला तरी वाटते मराठी संस्कृतीची लोकांना जनजागृती होते या माध्यमातून, कारण की पुष्कळ आजकाल पाहिलं आहे समाजात सगळे लोक आता इंग्रजी संस्कृती इंग्लिश संस्कृतीकडे जात आहेत. त्याच्या माध्यमातून कमीत कमी आजच्या युगात आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी मराठी आपलं जे संस्कृतीचे संस्कार आहेत त्या माध्यमातून लोकांनी मराठीचा जनजागृती झाली पाहिजे. या माध्यमातून आम्ही हा गुढीपाडवा इथे साजरा करीत आहोत. धन्यवाद. वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. वंदे मातरम इथे मी म्हटलं, मला खूप छान वाटलं, खूप छान कार्यक्रम वाटला. धन्यवाद.